नमस्कार, GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चाळीसगाव प्रतिनिधी राजूभाऊ जाधव। स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दिनांक 3 जानेवारी रोजी चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरी करण्यात आली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमाचे आयोजन सोनू आहिरे, अवधेश बागुल, सागर निकम, हर्षल माळी, बाळा पगारे, शुभम आहिरे यांनी केले होते। या प्रसंगी ज्येष्ठ नेते उद्धवराव महाजन, नानासाहेब बागुल, माजी नगरसेवक रामचंद्र जाधव, नगरसेवक रोशन भाऊ जाधव, सूर्यकांत कदम, अशोक खलाने, डॉक्टर संजय माळी, सतीश महाजन, RK माळी, अप्पा महाजन, गुलाब सोनवणे, प्रशांत महाजन, दरेगाव, प्रशांत खलाने, अभिजित खलाने, शैलेंद्र सोनवणे, डॉक्टर तुषार राठोड, समाधान महाजन, मनोज महाजन, आदित्य महाजन, कृष्णेश्वर पाटील, श्याम देशमुख, दीपक पाटील, भगवान पाटील, राजू अण्णा, प्रकाश पोळ, आकाश पोळ, प्रवीण दादा जाधव, निखिल घोडे, आदित्य महाजन, शुभम आहिरे, बंटी जाधव, चंद्रकांत ठाकरे, संदीप केदार, नाना चंदनशिव, निलेश खरात, महेंद्र जाधव, विशाल पगारे, फौजी, समाधान जाधव, राजूभाऊ जाधव आदी उपस्थित होते। दिनांक 5 जानेवारी 2025 श्री सदाशिव महादेव मंदिर म्हणजेच वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना। नामदार जयकुमार रावल, धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। लोकसहभागातून साकार झालेली श्री सदाशिव महादेव मंदिर म्हणजेच वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना असल्याचा अभिप्राय राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांनी श्री सदाशिव महादेव मंदिराला दिलेल्या भेटी अंती काढलेत। श्री सदाशिव महादेव मंदिर संस्थानच्या वतीने संस्थानचे अध्यक्ष महेश बाबा घुगे यांनी नामदार जयकुमार रावल यांचा त्यांच्या निवासस्थानी यथोचित सत्कार केला। यावेळी माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे व डॉक्टर सुशील महाजनही त्यांच्या सोबत होते। याच कार्यक्रमात नामदार जयकुमार रावल यांनी जिल्हा नियोजन समितीद्वारा तामथरे येथील श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थानद्वारे बांधल्या जाणाऱ्या भक्ती निवासासाठी 50 लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थानचे अध्यक्ष हभप महेंद्र महाराज आणि ज्येष्ठ मार्गदर्शक महेश बाबा घुगे यांच्या हस्ते नामदार रावल यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। सौ उमाताई घुगे, सौ संगीता घुगे, सौ सुवर्णा घुगे, सौ मनीषा घुगे, सौ सीमा संचेती यांनी औक्षण केल्यानंतर नामदार जयकुमार रावल व माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते श्री सदाशिव महादेवाची आरती करण्यात आली। श्री सदाशिव महादेव मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष जितेंद्र शिंदे, खजिनदार ताराचंद माळी, संचालक लक्ष्मीकांत गीते, शिवाजीराव देवांग, मिलिंद देशमुख, गिरधर भामरे, सुहास ओगले, सुबोध पाटील, रावसाहेब पाटील, सचिन काळे, कल्पेश थोरात आदी श्रद्धावंत मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते। पूर्ण होतातच, पण ह्या मंदिराच्या माध्यमातून शिकलेले लोक नाना प्रकारे गोरगरिबांच्यासाठी सुद्धा अनेक प्रकारचे उपक्रम या मंदिरातून चालतात। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे एक आहे, ते म्हणजे सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली गेली पाहिजे। सोबत दोघं डॉक्टर असले तरी मला सांगा शंकराकडे आहे, कारण हरहर नावाचं विष हे जे पचवण्याची ताकद शिवशंकराकडे आहे। आपण ज्यावेळेला नीतीने चालत असू तरी अधर्माचा प्रचार करणाऱ्या लोकांच्या अनेक नजरा आपल्याला मानसिक त्रास देत असतात, आणि म्हणून महाराज इथे तुम्हाला बोलवायचं आणि तुमच्या संपूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमातून तुम्हाला दृष्ट लागू नये म्हणून आम्ही महादेवाकडे साजरे करतो आहोत। तुम्हाला तुम्ही तर गोंडस आहात, सुंदर आहात, सुशील आहात, बोलण्यातून तुम्ही महाराष्ट्रामध्ये आपली छबी निर्माण केलेलीच आहे। पण या मंदिरात तुम्ही आला तर या मंदिरातून तुमच्याकडे जे कार्यभाग मिळालेला आहे हा प्रोटोकॉल नव्हे, हा असलेला अस्तित्वाचा आणि असतेला बाबासाहेबांनी सांगणं आणि या बाबासाहेबांनी सांगणं, दोघं बाबांवर एक गुरुजी येऊन बसणं आणि यातून सगळं तुम्ही ऐकणं हा सगळ्यात महत्वाचा आहे। भोले बाबाच्या दरबारात आपण आलो आहोत। सगळ्यांनी जयघोष हर हर म्हणून 3 वेळा